नेमकं आज तुम्ही कशासाठी या ठिकाणी करमाळा तहसील समोर उपोषणाला बसलेला आहात? आमचा गावाचा एक मोठा गंभीर प्रश्न आहे पूर्वीपासूनचा. भारत स्वतंत्र झाल्यापासून आम्हाला स्मशानभूमीच नाही. आणि ह्या सर्व म्हणजे कुठल्याच समाजासाठी स्मशानभूमी नसल्यामुळे ह्या भरपूर लोकांना अडचणी होत्यात. कधी एखादा अंत्यविधी झाला तर म्हणजे वड्या वगैरे जाळाई पाळी येते माणसाला, हे असं आहे. तरी ह्याचा आम्ही पाठपुरावा वन विभागाला केला आहे, महसूलला बी केला, पण आता त्याला काय प्रत्युत्तर न मिळाल्यामुळं आम्ही आता हे तीव्र आंदोलनाचा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. आणि हा प्रश्न आमचा मार्गी लागावा किंवा आणि काय होत जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्ही काहीच न उठणार नाही. तुम्ही या संदर्भात कधीपासून पाठपुरावा करता? आम्ही एक वर्ष दीड वर्षापासून पाठपुरावा करतोय. पूर्वी पण आमच्या काही ग्रामस्थांनी 95ला पाठपुरावा करायचा प्रयत्न केला, पण त्यानंतर बी काय असेच उत्तरं मिळाली असतील पूर्वीच्या लोकांना 31 वर्षापूर्वी. तर हे आता आम्ही 1 वर्ष दीड वर्ष झाला पाठपुरावा करतोय. वन विभाग किंवा महसूल प्रशासन यांची काय भूमिका आहे? वन विभागाकडे गेलं तर वन विभाग म्हणते महसूलला विचारा, महसूलकडे गेलं तर म्हणते वन विभागाला विचारा. ह्यात राड्यात आता सध्याला जिवंतपणी म्हणजे आम्ही तर जिवंत माणसापेक्षा जिवंत असतानाच मेलेल्या माणसांसाठी न्याय मागतोय. हा आम्हाला न्याय मिळावा. तुमची जे जागेचा जो संदर्भ आहे, या ठिकाणी तुम्ही 21 गुंठे स्मशानभूमीची जागा हा ग्रामपंचायतीकडे तात्काळ वर्ग करा, अशा प्रकारची काही नोंद आहे कागदपत्र? मग कागदोपत्री आता महसूलच्या आहेत. म्हणजे 57 सालापासून महसूलनी 51 गुंठ जागा ही सार्वजनिक स्मशानभूमीसाठी राखून ठेवलेली आहे. त्या जागेची मागणी करतो ना आम्ही काय दुसरं काय असं काय कोणी तिकडे द्या तिकडे द्या म्हणत नाही, पण आम्हाला ती जागा मिळावी. आणि ती पूर्वेला आहे तर मग ती पूर्वी जागा काढून दिली पाहिजे आम्हाला, त्यांनी मोजणी हे करून. म्हणजे काही गोष्टी ती काय होत नाहीत. न होत नसल्यामुळे ह्या पाठपुराव्याला काय पाठीमागं आम्ही इकडे तिकडे गेल्यामुळे काय कुणीकडे बी सगळ्यांनाच निवेदन दिली सगळी की पण तिथं काय आलं नाही त्याचं. त्यामुळे आम्हाला ह्या आंदोलनात इशारा घ्यावा. मध्यंतरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले होते, हा. त्यांच्याकडे काय आपण निवेदन दिलं होतं का? त्यांच्याकडनं काय आपल्याला प्रत्युत्तर आलं? नाही, त्यांच्याकडे आत्ता निवेदन दिले आम्ही. आणि पूर्वी महसूल आपलं वन खात्याकडे गेल्यामुळे ती म्हणाय थांबा तुम्हाला काढतो मार. म्हणजे बावनकुळे साहेब दास्तूर ह्यांनी सगळ्यांनी असंच आम्हाला सांगितलं असं करतो तसं करतो. आणि त्यानंतर त्यांचा प्रोग्राम झाला की 2-4 दिवसानंतर आम्ही भेटायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता काय तुमचं मार्गाने तुमचं बघा, आम्ही काही करू शकतो. स्वातंत्र्यापासून आपल्या गावाला स्मशानभूमी स्वातंत्र्यापासूनच स्मशानभूमी नाही, ती उतारा तर आहे राखीव 21 गुंठ्याचा, मग द्यायला तयार नाही कोणी. आहे तर आता दिला पाहिजे ना काढून कुठं तरी. म्हणजे आता काय होतंय, ह्याच्या अगोदर पूर्वी एक वेळेस निधी फाला होता स्मशानभूमी नावाने. तो स्मशानभूमी जागा नसल्यामुळं तो निधी परत गेला. आत्ता पण 2-3 जिल्हा परिषद सदस्य किंवा कोणी ही सगळी नेते मंडळी काय निधी टाकायच्या प्रयत्नात आहेत, पण काय होतंय जागाच नसल्यामुळं ती परत आणि निधी मागायला जाणार. मग आता काय म्हणजे ह्याला अर्थ राहिला नाही कुठल्या गोष्टी, म्हणून आम्हाला ही निर्णय घ्यावा लागला. जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा वेगवेगळ्या पातळीवर लोकप्रतिनिधी निवडून जात आहेत, त्यांची काय आपल्या गावाविषयी काय भूमिका? आता पाठीमागं आता इलेक्शन झाल्यावर जिल्हा परिषद आम्ही प्रशांत पाटलाला भेटलो होतो. त्यांनी बी 20 लाख रुपये निधी टाकतो असं म्हणले ती, पण ते म्हणतात आम्हाला उतारा द्या, आम्ही त्या निधी टाकतो. निधी परत तुम्हाला स्मशानभूमीच मिळावी, जागा मिळावी, ह्यासाठी त्यांची काय भूमिका आहे? आता सगळे म्हणजे तुम्ही ती सगळ्या गोष्टी करणार आहात म्हणल्यावर मग पण त्यांनी ती काय करणार आहेत? त्यांचं बी आता चर्चा झाली. काल परत त्यांचा फोन आला, आज इथे येऊन बोलतो मला. आता काय होतं की बघू आता असं विषय आहे. त्यांच्या अंधारातच भूमिका आहे त्यांचा फोन आलता म्हणजे येणार आहे थोड्या वेळ म्हणून. सध्या आपण पाहिलं तर स्वातंत्र्यापासून गावाला स्मशानभूमीच नाही आहे, आणि त्यामुळं गावकऱ्यांच्या जिवंतपणी प्रेताला सुद्धा आणि जिवंत माणसाला सुद्धा मरण येत नाहीत. काय सांगाय? खरं तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना अशी म्हणावं लागेल. महाराष्ट्रात अशा अनेक गावं आहेत ज्या ठिकाणी अनेक स्मशानभूमी नाही आहे. मग आपण देश स्वातंत्र्य झाला म्हणतो, मग कुठं स्वातंत्र्य झालं आहे? इथं जर आम्हाला आमची माणसं मारतात, त्यांना तुम्ही बाबा माणसं मारण्यासाठी आम्हाला जागा द्या, त्यासाठी हा लढा चालू आहे. हे जे काही समस्त ग्रामस्थ कुंभेचे बसलेले आहेत उपोषणाला, त्यांची एकच मागणी आहे की बाबा आम्हाला कुठून तरी ती स्मशानभूमीपुरती जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. परंतु महसूल प्रशासन असेल, वन विभाग असेल, टालवाटोली करून कुठेतरी वेळ काढूपणा करते आणि यातनं काही मार्ग काढताना दिसत नाही. खरं तर या संदर्भात लोकप्रतिनिधी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे, परंतु ते भूमिका या ठिकाणी दिसून येत नाही. लोकप्रतिनिधींची एक गळचिपी भूमिका आहे. खरं पाहिलं तर चिकलठाण जिल्हा परिषद गटात ते कुंभेस गाव येतं आणि माझ्या गावापासून अवघे 4 किलोमीटरवर कुंभेस गाव आहे.
जे लोकप्रतिनिधी आहेत त्याचबरोबर प्रशासनातले अधिकारी आहेत. अशा तालुक्यात मी मागच्या वेळेस आळजापूरला गेलो होतो, तिथंही तीच परिस्थिती आहे. आळजापूरलाही आळजापूरच्या ग्रामस्थांनाही स्मशानभूमी नाही आहे. यव्हाना त्यांना 1-1.5 किलोमीटर जावं लागतं. कुंभेच्या ग्रामस्थांची तीच पंचायत आहे व गायरनात न्यावं लागतं, प्रयत्न नेल्यानंतर 1-1.5 किलोमीटर चालत जावं लागतंय. एवढी वाईट परिस्थिती आहे. मग आपण देश स्वातंत्र्य झाला म्हणतो, मग ह्या लोकांची आवेडी, मृत्यूची आवेडी अवहेलना कशासाठी? काय चाललंय हे? एखादं मयत झाल्यानंतर त्या मयताची जर विटंबना झाली तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. जर शासन प्रशासनच अशा प्रकारे जर मयताची विटंबना करत असेल तर गुन्हे कोणावर दाखल करायचे? शासनावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, वन विभागावर झाले पाहिजे. टोलाटोली करणारी माणसं आहेत ना, महसूल प्रशासन असतील, यव्हाना वन विभागाचे अधिकारी असतील, महसूल प्रशासनातले तहसीलदार असतील, मंडल अधिकारी असतील, तलाठी असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. आता इथून पुढे काय भूमिका असेल? या ग्रामस्थांच्या वतीनं एक असा इशारा देतो, भीम आर्मीच्या वतीनं या आंदोलनाला, उपोषणाला आमचा पाठिंबा आहे. पण बायचान्स एवढ्या आंदोलनाला जर नाही पवित्र्यात घेतलं किंवा आंदोलन व्यवस्थित नाही मार्गी लावलं तर मरू नये कुणी. जर बायचान्स मेलं तर तहसील कार्यालयाच्या आवारात, यव्हाना तहसील कार्यालयाच्या समोरच जाळण्यात यावं अशी आमची मागणी आहे. आम्ही त्या ठिकाणी जाळू, जे लोक प्रेत आणून यांच्या ठिकाणी जाळू, त्याशिवाय यांना जाण येणार नाही. या ठिकाणी अंत्यसंस्कार करणं, या ठिकाणीच अंत्यविधी केला जाईल. संबंधित कुठलीही व्यक्ती असू द्या, कुठल्या जाती धर्माची असू द्या, त्याशिवाय हे पाळणारच नाही आहेत. गेंड्याची कातडी पांघरलेले लोक आहेत, यांना काय जाण नाही आहे. अधिकारी तसेच हरामीपणा करायचा, टक्केवारी घ्यायची त्यात गुंतलेले आहेत. आणि संतोष वार यांनी सांगितलं की सक्षम नेतृत्व तालुक्याला नाही आहे. सक्षम नेतृत्व जे आपण म्हणतो ना, ती धमक काम करण्याची तालुक्यात नाही आहे. त्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज तालुक्याला असणं गरजेचं असतं. लोक तेवढ्यापुरतं, इलेक्शन पुरतं लोकप्रतिनिधी येतात, गप्पा मारतात, जातात. लोकांना न्याय वाचून आणि वंचित आहेत ना लोक. किती दुर्दैवी घटना आहे. 70-75 वर्ष झाली देश स्वातंत्र्य होऊन आणि गावाला स्मशानभूमीच नाही. आणि तुम्ही काय गप्पा मारायला लागलाय? तुम्ही हे झालं, हा विकास झाला, तो विकास झाला. आता कालच्या त्या घटनेवरनं आठवलं मला, रस्ता कुणी आणलाय माहीत नाही. त्या श्रेयवादात सगळे ह्यांची लढाई त्या श्रेयवादात चालू आहे. मी आपल्या माध्यमातून, प्रसार माध्यमातूनच पाहिलं. ह्यांनी म्हणायचं मी आणलंय का, त्यांनी म्हणायचं ते आणलंय. अरे हिथं भांडा नाही, तर लोकांना रस्त्यावर यायची वेळ आली. लोक उपोषणाला बसायला लागली. न्याय हक्कासाठी लोक उपोषण करावं लागतं. ही किती दुर्दैवी घटना आहे. ही खरंच पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी घटना आहे का? तुम्ही असं विचार करा ना, एक माणूस म्हणून विचार करा, ह्या घटना अशा घडतातच कशा काय? असं लोकांना न्याय का भेटत नाही? मी मागच्या वेळेस गट विकास अधिकाऱ्यांना विचारलं होतं. ते म्हणले होते की मी त्यांना विचारलं होतं की बाबा ज्या ज्या गावात स्मशानभूमी नाही त्या गावाची लिस्ट काढा आणि स्मशानभूमी का नाही आहे त्याची लिस्ट तयार करून स्मशानभूमी मंजूर करून त्यांना जागा कुठून उपलब्ध करता येईल हे बघा. आम्ही कदम साहेबांना मी म्हटलं होतं, ते पण म्हणले होते मला की आपण करू म्हणले. मी त्यांना आळजापूरच्या घटनेच्या संदर्भात सांगितलं होतं, कारण का त्या अंत्यविधीला मी स्वतः होतो. तर त्या माणसाला सिनाड द्यायची काठीने यावं लागलं, मग रस्ता जागा सुद्धा दिली नाही कोणी. ते पण अशी वादात जागा राहिलेली आहे. अध्यक्ष, आपण पाहतोय की कुंभेज गावकऱ्यांचं या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे आणि खरं तर या उपोषणाला गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणं खूप गरजेचं होतं. कारण की हा जो विषय आहे स्वातंत्र्यापासून हा यांना स्मशानभूमी म्हणजे गावातील कोणत्याच जाती धर्माच्या लोकाला त्या ठिकाणी जाळण्यासाठी स्मशानभूमीच नाही आहे. हा खूप मोठा गहन आणि गंभीर प्रश्न आहे आणि लोकप्रतिनिधी याच्यावर झोपेच सून घेत आहेत. प्रथमतः ही जी घटना आहे अतिशय दुर्दैवी घटना म्हणावं लागेल. का तर स्मशानभूमीची जागा असताना जर तिथं स्मशानभूमी उभा राहू शकत नाही आणि त्या स्मशानभूमीच्या जागेसाठी जर तहसीलच्या आवारामध्ये या ठिकाणी येऊन या ठिकाणी आमरण उपोषण करण्याची जर ग्रामस्थांवर वेळ येत असेल तर ह्याच्या इतकं दुर्दैव नाहीये. मग कुठंतरी या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचा जो आपण महाराष्ट्र म्हणतोय, आज खरंच पुरोगामी विचाराची या महाराष्ट्राला गरज आहे. कारण जर माणूस जिवंतपणी जर आज मरण्याच्यासाठी जागा मागत असेल ती असताना ती जागेचं जर शासनामध्ये ताळमेळ नसल्यामुळे ही घटना आहे ना. आज त्या ग्रामस्थांच्या वेदना ऐकून घेतल्या की पाऊस पडल्यानंतर 2-2, 3-3 किलोमीटर वड्या वगळीतून जिथं जागा भेटल तिथं त्या ठिकाणी त्या माणसाचं दहन करावं लागतंय. ह्याच्यापेक्षा अजून काय साहेब दुर्दैव असायला पाहिजे. तर या ठिकाणी आत्ताच आमचे मित्र कांबळे, उत्तरेश्वर कांबळेंनी सांगितलं की बाबा ही परिस्थिती श्रेयवादाची लढाई जी करतायत त्याच्यापेक्षा गावामध्ये काय अडचण आहे ही जर जाणून घेतली तर ह्या लोकांना इथं तहसीलच्या आवारात येऊन आमरण उपोषण करायची वेळ येणार नाही. मला तर असं वाटतं की लोकप्रतिनिधी असतील, खासदार असतील,
ह्यांनी एक संयुक्त तहसील ऑफिस असेल, BDO साहेब असतील, ह्यांची एक संयुक्त बैठक लावली पाहिजे. राज्य शासन काय म्हणतंय की गाव तिथं स्मशानभूमी पाहिजे का, तर त्याच्यातून जातीवाद उपळणार नाही. एक स्मशानभूमी जर असेल तर त्या ठिकाणी सगळे अंत्यविधी होतील. पण हिथं अशी जर परिस्थिती असेल तर मग मला वाटतं तालुक्यात अशी भरपूर गाव आहेत. आत्ताच उत्तरेश्वर कांबळेंनी सांगितलं की बाबा आळजापूर, मी साक्षीदार आहे. माझ्या मिसेस ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होत्या, माझ्यापाशी पत्र आहे की त्या गावाला आपण स्मशानभूमीसाठी 3 लाख रुपये निधी दिलेला आहे. अशीच परिस्थिती पांडेगावमध्ये आहे. त्या ठिकाणी सुद्धा स्मशानभूमी नाही आहे. तिथं सुद्धा रस्त्याच्या वड्याच्या कडेला अक्षरशः तिथं जिथं जागा भेटेल तिथं त्या ठिकाणी अंत्यविधी करावा लागतोय. तर माझं एकच म्हणणं आहे, तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील, सभापती असतील, मी तर हक्काने त्या ठिकाणी या माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना आवर्जून सांगणार आहे की आपण एक वेळ काढून, आपल्याला लोकांनी भरघोस मताने निवडून दिलेलं आहे, आपण वेळ काढून या ठिकाणी या तालुक्यात येऊन BDO, तहसीलदार आणि हे जे वन विभागाचा जो ज्या ज्या गावामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतोय त्या ठिकाणी एक संयुक्त बैठक लावून जिथं अशा अडचणी आहेत त्या अडचणी खरोखर त्या ठिकाणी सुटल्या पाहिजेत. कारण जर एखाद्याचा अंत्यविधी झाल्यानंतर जर त्याला त्या अंत्यविधी करायला जर जागा नसेल तर साहेब ह्याच्या इतकं दुर्दैव काही असू शकत नाही. मड्याला सुद्धा मरण येत नाही त्या. मग आता तुम्हीच बघा आता काय आणि काय कोणावरती बोलून काय उपयोग होणार नाहीये. कारण ज्याचं भागलंय त्याच्यामुळं काय घेणं देणं नाही. तुम्ही काय करताय ह्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. आमचं फक्त पात्रात माप पडलं की आम्ही ओके. अध्यक्ष, खरं तर आता आपण प्रत्येक वेळेस एक परखड भूमिका मांडत असताना लोकप्रतिनिधी हा सक्षम असला पाहिजे असंही म्हणतात, परंतु पंचायत समिती, जिल्हा परिषद, खासदारकी, आमदारकी अशा विविध पातळीवरच्या ज्या निवडणुका होतात त्यातून जनतेला मोठमोठी आश्वासनं दिली जातात, परंतु त्या आश्वासनं निवडणुकीपुरते असतात, परत त्याचा काही उपयोग होत नाही. कुठंतरी जनतेच्या मताचा आणि विश्वासाचा या ठिकाणी गळचिपी, अपमान किंवा लोकशाहीला कुठंतरी हे पूर्णतः हे धोका पोचवण्याचं काम करतात. महत्वाची गोष्ट म्हणजे असं झालंय, गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आश्वासनच चालू आहेत. निवडणुकाच्या काळामध्ये आश्वासनं दिली जातात, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल उचललं जात नाही आणि मग काहीतरी करायचं म्हणून आपलं फक्त बोलबच्चन करायचं, तेवढ्यापुरती ती वेळ मारून न्यायची. परंतु तुम्ही रस्त्याने चालताना कुठंतरी उतार असतो, कुठंतरी चढ असतो. निवडणूक ही 5 वर्षानंतर येतच असते. ज्या लोकांनी आपल्यावरती विश्वास टाकून आपल्याला लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर लोकप्रतिनिधींनी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरावं असं मला वाटतं. परंतु येणाऱ्या निवडणुकामध्ये जर त्या लोकप्रतिनिधींनी त्या जनतेचं सेवा करण्याचं काम किंवा काम करण्याचं काम जर नाही केलं तर शेवटी जनता एवढी पण दूधखुळी राहिलेली नाही. आता येणारा काळ हा आम्ही सगळे डोळ्यांनी पाहणारच आहे. आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आज जे कुंभेज ग्रामस्थ या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत, आता या ठिकाणी करमाळ्याच्या तहसीलदार आदरणीय ठोकळे मॅडम या कामानिमित्तच हायकोर्टाला गेलेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी नाही आहेत. मी आत्ता त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की बाबा आपण मॅडमशी ह्या विषयावरती चर्चा करू, वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी बोलून घेऊन. आता मी लय छोटा कार्यकर्ता आहे, परंतु हे जे काम आहे अशी कामं हे लोकप्रतिनिधींची कामं आहेत की बाबा इथपर्यंत ही वेळ यायला नाही पाहिजेत. म्हणूनच या ठिकाणी मी सांगितलं की म्हणजे ते सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, आमदार असतील, खासदार साहेब असतील, मंत्री असतील. आज त्यांनी बावनकुळे साहेबांना पण वन विभागाचे जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. हा निर्णय कुणाच्या एकट्याच्या स्वार्थासाठी नाही आहे, गावाच्या चांगल्या कामासाठी आहे की त्यांना जे वेदना होत आहेत त्या वेदनेसाठी आज ते ग्रामस्थ इथं बसलेत. तर मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने त्यांना या आमर उपोषणाला जाहीर पाठिंबा देतो. आणि दुपारी आवाड मॅडम येणार आहेत, प्रांत मॅडम, तर त्यांच्याही कानावरती हा विषय घालून लवकरात लवकर त्या ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लावावा. कारण जर एखादी गोष्ट अधिकाऱ्यांनी जर मनावर घेतली तर त्यांनी जर ठरवलं तर त्याला काही मिनिटामध्ये तो निर्णय होऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटतं. आपण जिल्हाध्यक्ष म्हणून ह्या सर्वच प्रकरणाकडे कशा प्रकारे पाहताय, नेमकं काय आपली काय भूमिका आहे? पहिल्यांदा तर आपला देश स्वतंत्र झाल्यापासून स्मशानभूमी हा विषयासाठी जर जागा नसेल तर हे पहिलं आपलं दुर्दैव आहे की आपण स्वतंत्र झालोय का नाही हेच अजून काही समजा नाही.
कारण सर्व धर्मासाठी स्मशानभूमी जसं जीवन आहे तसं मृत्यू बी आहे. मग मृत्यू जर शाश्वत असेल तर मग जागा का नाही? तर जागेचा वाद हा पूर्ण तालुक्यामध्ये असाच वाद आहे. आताच आपले यांनी सांगितलं उत्तरेश्वर कांबळे, उत्तरेश्वर संतोष कांबळे वारे. संतोष वारे यांनी सांगितलं की ही वस्तुस्थिती खरीच आहे की गावात जागाच नाही आणि एकत्र स्मशानभूमी तर पाहिजे हा तर विषय वेगळाच आहे, पण कुठल्या समाजाला जागा नाही. मग असा प्रश्न येतो की बाबा आता उत्तरेश्वर कांबळे साहेबांनी सांगितलं की बाबा जर जागाच नसेल तर मयत झाल्यानंतर मग शासकीय कार्यालयासमोरच मला तिथंच विधी करावा लागणार तिथनं पुढं. आता हा विषय तर कुंभेच्या बाबतीत जर आपण विचार केला ती ह्यांनी जे आता सुहास साळुंखे साहेबांनी जो विषय चाललाय 1957 सालापासून ह्यांना आदेश आहेत तहसीलदार बांबलेदार साहेबांचे की वन विभागाच्या ताब्यात ह्यांना जमीन ग्रामपंचायतीकडे वर्ग करा. मग आजपर्यंत जर होत नसेल तर कसं काय? म्हणजे ही किती दिरंगाई आहे. तर आपल्या करमाळा तालुक्यातील जे नेते आहेत, जे मोठे करते सवर्ते, जे की आता सांगितलं की ह्यांचे फोटो भरलेले आहेत, हा विषय तर महत्त्वाचा आहेच आहे, पण जे लोकांना मूलभूत काम आहे ते तर केलीच पाहिजेत ना. हे नसेल करत तर मग कोण करणार? म्हणूनच तर मतं मागायपुरतं यायचं तेव्हा पुरतं गेलं की झाला विषय सोडून द्यायचा, असं बी नाही झालं पाहिजे. पण दुसरी गोष्ट आहे, शासकीय करणारा तहसीलदार मॅडम असतील किंवा आपले प्रांत मॅडम असतील, प्रांतसाहेब असतील, ह्यांना विनंती करतो की हा करमाळा तालुक्यातील हा एकच गावचा विषय नाही, पूर्ण करमाळा तालुक्यातील हा विषय आहे. तो तालुक्यातला विषय हा स्मशानभूमीचा विषय हा पूर्ण टोटल सुटला पाहिजे. तसे त्यांनी प्रयत्न करावेत. आपल्या संघटनेची काय भूमिका असणार आहे या आंदोलनाच्या संदर्भात? आंदोलन जर या प्रश्न जर संपला नाही, स्मशानभूमीच्या संदर्भातला प्रश्न संपला नाही, आता हा विषय फक्त एकच आहे, तर आम्ही उत्तरेश्वर कांबळे, आम्ही वारे साहेब, जर हा प्रश्न इथंच नाही संपला, आता हा संपला जो विषय तर पूर्ण तालुक्याच्या संदर्भात तर आम्ही हा पुन्हा एक पत्र देऊन पूर्ण आम्ही करमाळा तालुक्याच्या स्मशानभूमीच्या संदर्भात आम्ही काम करू.